सुरुवातीला मी जेव्हा परफॉर्मन्स केला होता तेव्हा खूप असं एकदम असं तू ओके आहेस ना काही लागलं नाही ना तुला ओके ना बरोबर करतोय ना हां असं आणि आता येस इकडे इकडे आहे. दरवर्षी मी गॅदरिंग शाळेत असायचं तेव्हा गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेट करायचे. पहिला असा माझा धडक धडक गाणं आहे ना त्याच्यावरती परफॉर्मन्स होता. जनरल गाणी असायची ती पण तिला खूप आवडतं स्टेजवरती उभं राहून परफॉर्मन्स अटेन्शन तिला खूप आवडतं ते. जर तो कधी चुकला नाहीये पण आम्ही रिहर्सल जेव्हा करतो ना तेव्हा तो चुकतो आणि मग तो थांबतो आणि तो परत सुरू करतो. स्टेजवरती अर्धा डान्स झाला होता आणि अर्धा मी ब्लँकच झालो. मला वाटतं पहिला परफॉर्मन्स होता माझ्या आयुष्यातला परफॉर्मन्स ॲज अ करिअर. स्टेप जे आयकॉनिक तुझ्या डोक्यात बसलेली आहे माझ्या वडिलांची कोणती सगळीच त्यांची स्टेप. सो या स्टार प्रवाह परिवार सोहळ्यामध्ये आपल्याला छानसं एक डान्स परफॉर्मन्स रोमॅन्टिक डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे आणि एक नाही तर चक्क दोन दोन अभिनेत्रीला घेऊन तू नाचणार आहेस याचं सुख माझ्यामध्ये खूप क्वचित नशीबवान हिरो आहे नशीबवान हिरो. ऍक्च्युली नशीबवान हिरो असल्यामुळे हे तुझ्या पदरात पडलेलं आहे पण इट्स डिफिकल्ट की दोन दोन अभिनेत्री नाही खूप धमाल खूप मस्ती करतो आम्ही इनफॅक्ट आत्ता मी हसत होतो मी आणि नेहा. हा आमचा आता 100 एपिसोड झाले आहेत ना तर सुरुवातीला मी जेव्हा परफॉर्मन्स केला होता तेव्हा खूप असं एकदम असं तू ओके आहेस ना काही लागलं नाही ना तुला ओके ना बरोबर करतोय ना हां असं आणि आता येस इकडे इकडे आहे. आता खाली आपटणार आहे अजून खाली तोंडावर आपटायचं बाकी आहे. बेसिकली अजून केमिस्ट्री अजून आमची अशी मुरली आहे असं आपण म्हणू शकतो. येस मला दोघांनाही विचारायचं आहे की बाथरूममध्ये कधी गपचूप डान्स केलाय का? तू तर बऱ्याच वेळा केला असशील. हो हा म्हणजे डान्स करायला काही निमित्त नाही लागत मी कुठेही नाचू शकते. बाथरूम कशाला पण बाथरूम कशाला बाथरूम उगाच घसरून पडायचो बेडायचो. बरं आरशासमोर डान्स करणं जास्त प्रिफर की स्टेज? डेफिनेटली तुझं स्टेज. ऑब्विसली स्टेज. स्टेज 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 तुला लहानपणीचा कोणता डान्स परफॉर्मन्स आठवत आहे का दोघांनी? लहानपणीचं मला मी पहिलीत असतानाचं आठवतंय म्हणजे दरवर्षी मी गॅदरिंग शाळेत असायचं तेव्हा गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेट करायचे. सो बरेच परफॉर्मन्स आठवतात पण पहिला असा माझा धडक धडक गाणं आहे ना त्याच्यावरती परफॉर्मन्स होता ते मला आठवतं कारण ते कॉस्ट्युम्स आणि मग माझा तेव्हा मशरूम कट असायचा. सो गजरा लावायचा असायचा मला आणि मग तो गजरा आई माझी असा लावायची आणि मला तो क्लिपमध्ये गुंडाळून तो असा पुढे आलेला हवा असायचा. सो तो मला आठवतोय. बरं जिजाचा पहिला डान्स कुठला परफॉर्मन्स आठवते का स्टेज ॲन्युअल डे मधला? हो कोणत्या गाण्यावर केलेला तिने? त्यांचं असं एक जनरल गाणी असायची ती पण तिला खूप आवडतं स्टेजवरती उभं राहून परफॉर्मन्स अटेन्शन तिला खूप आवडतं ते. ॲज युजलचे फॅमिलीवर सगळं गेलेलं आहे. बरं पाय घसरून कधी पडलात का डान्स करताना? डान्स हो बऱ्याचदा लागलं पण आहे पाय सुजला वगैरे पण आहे माझा. बरं डान्स स्टेप चुकल्यावर म्हणजे तू तर अनेक वेळा केल्या असशील चुकल्यावर स्माईल देऊन सहज ती निभवून जाणं मी तेच करतो दरवेळी. काही नाही हा थांबतोच. आणि ऍक्च्युली म्हणून हा भाव खाऊन जातो असं म्हणायला हरकत नाही स्टेजवर. स्टेजवर तो कधी चुकला नाहीये पण आम्ही रिहर्सल जेव्हा करतो ना तेव्हा तो चुकतो आणि मग तो थांबतो आणि तो परत सुरू करतो. पण स्टेजवर असं कधी झालंय घडलंय? आपण हो मला आठवतं स्टार्टिंगला पहिला माझ्या आयुष्यातला सगळ्यात पहिला परफॉर्मन्स होता आणि तेव्हाही मला माहीत नव्हतं की खूप रिहर्सल्स करावे लागतात डान्स पार्ट व्हायला. एक दोनदा आल्यावरती मला कॉन्फिडन्स झाला की आता येणार आपल्याला आणि मी स्टेजवरती अर्धा डान्स झाला होता आणि अर्धा मी ब्लँकच झालो. मला वाटतं पहिला परफॉर्मन्स होता माझ्या आयुष्यातला परफॉर्मन्स ॲज अ करिअर मधला परफॉर्मन्स आणि उमेश जाधवनी कोरिओग्राफ केलं होतं आणि दुबईमध्ये परफॉर्मन्स होता तो. पण तेच मी केलं आणि तू दुबईला परफॉर्मन्सवरती मारून दिलं सगळं. आणि तू दुबईला जाऊन चुकलास. दुबईला चुकलो नाही कोणाला कळलं नाही पण ते. तसंही बघा बघा कसा करतो बघितलं ना बघा. पण शेवटी तो आदिनाथ आहे तो करूच शकतो आणि तो निभवून करतो सगळ्या गोष्टी. बरं मला सांग डान्स पाहायला कोणत्या अभिनेत्रीचं आवडतं तुला सगळ्यात जास्त? मला शाहिद खूप आवडतो मस्त नाचतो तो. शाहिद कपूर आणि दीपिका पण डान्सेस व्हेरी वेल. ओके दोघे रणवीर दीपिका डान्स व्हेरी वेल. बरं आणि मराठीत? मराठीत आदिनाथ कोठारे आणि नेहा नाईक उत्तम नाचतात. त्यांचं तुम्ही प्लीज बघा. प्रभा पुरस्कारमध्ये खूप उत्तम नाचणार आहेत ते. आदिनाथ प्लीज तुझ्या व्यतिरिक्त तुला अजून कोण मराठीतला सुंदर डान्सर असा वाटतो? अरे खूप आहे. गश्मीर आहे वैभव आहे सगळे काश्मीर डान्स आणि अर्थात अमृता आहे मग खूप खूप सगळे सोनाली सगळेच उत्तम नाचतात यार. खरंच
सेम +1 आहे मी पण आणि, त्याला. खूप लोक आहेत, कोणाकोणाची नावं घ्यायची. म्हणजे आता कश्मीर महाजनी आहेच आहे, वैभव तत्ववादी आहे, अजून बापरे मला आता खूप आहेत अशी लोक की ते असं कुणा एकाचं नाव कसं घेणार. परत मी बोललेलो ते हा, रिपीट मी- करणार काही वेगळी नावच नाही आहेत वेगळी का? नावं सचिनची अर्थात सचिन ओ येस ओ, ओ. दी ओजी अजी. पिळगावकर द ग्रेट. उत्तम नाचतात ते, त्यांची एनर्जी, त्यांची ही इज एव्हरग्रीन. बरं, अशोक मामांना आपण अनेक वर्ष डान्स करताना पाहिले, तेव्हाच्या स्टेप्स खूप वेगळ्या होत्या. सचिन सर आहेत, लक्ष्मीकांत दादा, या सगळ्यांमध्ये एखादी स्टेप जे आयकॉनिक तुझ्या डोक्यात बसलेली आहे आणि माझ्या ते- वडिलांची कोणती वाली? सगळेच त्यांची स्टेप्स. एखादी स्टेप आता ती आता करून 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 काही दाखवणार नाही मी तुम्हाला. तुम्हाला माझा डान्स तो तर पाहणारच आहे, तो तर आवडलाच आहे. तसाही तुझा आता डायरेक्ट सगळेजण बोलत होते शूटच करून टाका. 1 तास रिहर्सल नंतर तुम्हाला नाचायला लावू नकोस आता. एक स्टेप तर झालीच पाहिजे प्लीज. बाबाची स्टेप आहे तर ती झालीच खूप पाहिजे. आहेत, दाखवीन स्टेजवर करून दाखवीन तुला मी. हम Anyways. आपको स्टेज पे करके दिखाएंगे. Sure. ठीक आहे. जाता आता प्रेक्षकांचे नॉन डान्सर आहेत, तुम्ही दोघे तर डान्सर आहात, पण जे नॉन डान्सर आहेत आणि जे डान्सर्स देखील आहेत त्यांना काय मेसेज द्या? मेसेज काही नाही, एन्जॉय करा स्वतःला. हो, आणि आय थिंक म्युझिक आणि डान्स इज द बेस्ट रिलीज फॉर युअर ऑल युअर क्रिएटिव्ह एनर्जीज. आणि मजा येते यार नाचायला. सो नाचायला मालिकेत पण असे काही काही सीन न्यायला हरकत नाही ना? हो आत्ताच झालं, आज झालं की आमचं. आजच टेलिकास्ट चालूच आहे आणि आमचं. सावी नाचलोय. म्हणजे ती मला चॅलेंज करते आणि आम्ही दोघी नाचलो आहोत. सो मालिकेतही असे सीन्स होतात आणि मला असं वाटतं की नॉन डान्सर असं काहीच नसतं, प्रत्येकाला नाचता येतं आणि त्याला त्याचं त्याचं ते जमतं. लास्ट गणपती डान्स कधी केलाय? धिंगाणाचं ह्याच्यात केलाय मी धिंगाणा. मी ॲक्च्युली यावेळी गणपतीत जाऊ शकले नाही पुण्याला, तर मी धिंगाणामध्ये आमचं होऊ दे धिंगाणा या शोमध्ये मी आणि सिद्धू दादा असे दोघे जण आम्ही नाचलोय. बरं, तू असं शेवटचा राऊडी रस्त्यावर किंवा असं म्हणजे काही नाही आपल्याला डान्स नो स्टेप्स आणि नाचलायस लास्ट कधी? लास्ट कधी मला वाटतं धिंगाण्यामध्येच आपण सगळे धिंगाणामध्येच नाचलेलो. नाचलोय. धिंगाणा. आणि त्यानंतर एरवीच नाचत असतो मी तसाच. थँक्यू सो मच आदिनाथ. Thank you, थँक्यू thank you थँक्यू so सो much. मच.